आज करूयात पनीर बटाटा रस्सा। त्यासाठी पॅन मध्ये थोडंसं तेल घ्यायचं, त्यामध्ये जे पनीरचे पीसेस आहेत ते फ्राय करून घ्यायचे। पनीरचे तुकडे फ्राय करून झाले ते आता मी वेगळे काढून घेते। त्याच ह्याच्यामध्ये मी तेल घेते थोडंसं, त्यात जिरं, मोहरी, लसूण, कांदा, हिंग घालायचं, ठेचलेली मिरची, आलं लसूण पेस्ट परतायचं। कांदा तपकिरी झाला की त्यात हळद, धणेपूड, लाल मसाला, टोमॅटो प्युरी घालायची आणि सगळं छान असं परतून घ्यायचं। टोमॅटोचा कच्चेपणा निघून गेला की त्यात 1 चमचाभर दही घालायचं, थोडं परतायचं, त्यानंतर बटाटा घालायचा, सगळं चांगलं मिक्स करायचं आणि झाकण ठेवून थोडा वेळ शिजू द्यायचं। त्यानंतर त्यात गरम पाणी घालायचं, बटर पनीर मसाला, किचन किंग मसाला, गरम मसाला असे वेगवेगळ्या प्रकारचे मसाले त्यामध्ये टाकायचे। मसाले चांगले मस्त असे ढवळून घ्यायचं, चवीनुसार मीठ टाकायचं, पाणी टाकायचं आणि हा रस्स्याला एक उकळी येऊ द्यायची। रस्स्याला उकळी आली आणि जो बटाटा आपण कच्चा टाकलेला आहे तोही शिजलाय। त्यानंतर त्यामध्ये आपण जे परतून घेतलेले पनीरचे पीसेस आहेत ते टाकायचे, रस्सा अजून थोडा वेळ शिजू द्यायचा। पनीर बटाटा रस्सा आपला तयार आहे। आपण जो एवढे सगळे मसाले टाकून हा जो आपण पनीर बटाटा मसालाचा रस्सा करतो तो चवीला थोडासा सर्वसाधारण असा असतो, पण ठीक आहे, छान लागतो, हा रस्सा खाऊ शकतो। रेसिपी पाहिल्याबद्दल थँक्यू। अशा जेवणासाठी लागणाऱ्या रेसिपीज यापुढे येत राहतील, त्या तुम्हाला पाहिजे तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा।